मस्तच खरपूस अशी टम्म फुगलेली तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी, त्यासोबत चमचमीत अशी भोगीची भाजी. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। मी इथे सर्व प्रकारच्या भाज्या घेतल्या आहेत। त्यामध्ये वाल घेतलाय, पावटा, अशा पद्धतीने पावट्याचे दाणे मी इथे काढून घेतलेत। ओला हरभरा घेतलाय, बोरं घेतली आहेत। बोरं एक मोठ्या आकाराचं हिरव्या रंगाचं मी इथे बोर घेतले व ते अशा प्रकारे कट करून घेतले। जर तुम्ही डायरेक्ट छोटी बोरं घेत असणार तर ती सुद्धा चेक करून घ्या, कदाचित किडलेलं बोर असू शकतं। गाजर घेतलंय, वाटाणा घेतलाय, एक मोठ्या आकाराचा बटाटा व 2 वांगी घेतली आहेत। वांगे आणि बटाटे आपण आता चिरून पाण्यात टाकून ठेवूयात, म्हणजे ती काळी पडणार नाहीत। तर भाजीसाठी लागणारं वाटण बनवून घ्यायचंय। 2 मोठ्या आकाराचे मी इथे कांदे उभे पातळ चिरून घेतलेत, खोबऱ्याचे काप करून घेतलेत, लसूण पाकळ्या घेतल्यात, 1 इंच आल्याचा तुकडा, 2 मोठे चमचे शेंगदाणे व 2 मोठे चमचे मी इथे तीळ घेतले। आता हे सर्व जिन्नस आपल्याला एक एक करून व्यवस्थित भाजून घ्यायचे। सुरुवातीला तेल न घालताच आपण शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेऊयात। शेंगदाणे भाजून झाली की लगेचच तीळ देखील मंद आचेवर लालसर रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यायचे। तीळ देखील इथे भाजून झाले ते एका ताटात काढून घेऊयात। त्यामध्येच आता मी इथे खोबरं देखील भाजून घेणार आहे। लालसर रंगाचं होईपर्यंत खोबरं सुद्धा आपला इथे भाजून झालंय। आता कांदा, लसूण आणि आलं देखील आपण परतवून घेणार आहोत। हे परतवण्यासाठी अगदी थोडेसे तेल घालायचे व तेल घालून मीडियम टू हाय फ्लेमवर कांदा छान लालसर रंगाचा होईपर्यंत इथे व्यवस्थित परतवून घेऊयात। नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि त्याच्या आदल्या दिवशी येते ती भोगी। तर भोगीच्या दिवशी अशा पद्धतीने ही मिक्स भाजी बनवली जाते। तर त्यासाठी लागणारं आपण हे इथे वाटण बनवून घेतलं। मी खोबऱ्याचे मोठे काप करून घेतले होते, त्यामुळे मिक्सरला आधी खोबरं बारीक करून घेतले। त्यानंतर आता सर्व शेंगदाणे, तीळ भाजून घेतलेले, कांदा, लसूण आणि आलं सुद्धा आपण यामध्ये घालूयात व त्यासोबतच मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची। यात आता थोडेसे पाणी घालून मिक्सरला अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। हे बघा, अशा प्रकारे हे वाटण आपलं इथे तयार झालंय। आता मी इथे अर्धा चमचा इतके तेल घातले। आता ह्या तेलात आपल्याला सर्व भाज्या 3 ते 4 मिनिटं छान परतवून घ्यायच्या आहेत। त्यामध्ये फक्त मी इथे बोर बाजूला काढून घेतले। सर्व भाज्या आता यात टाकून घेऊयात आणि मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं भाज्या छान परतवून घ्यायच्यात। अशा पद्धतीने तेलामध्ये भाज्या परतवून घेतल्याने भाजीला चव ही अप्रतिम येते। जर तुम्ही असं करत नसणार तर एकदा नक्की करून बघा। मी इथे व्यवस्थित ह्या भाज्या 3 ते 4 मिनिटं परतवून घेतल्या। भाज्या परतवून झाल्या त्या एका ताटात काढून घेतल्या। आता 2 चमचे तेलात मोहरी घातली, जिरे घालायचे। मोहरी जिरे छान तडतडले। आता मी इथे कढीपत्त्याची पानं घातली व त्यात आता आपण तयार करून घेतलेले सर्व वाटण टाकून घेऊयात आणि मीडियम फ्लेमवर छान 3 ते 4 मिनिटं तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला इथे परतवून घ्यायचं आहे। वाटण 3 ते 4 मिनिटं परतवून झाल्यानंतर यात आता मसाले घालूयात। 1 चमचा लाल तिखट घालते, पाव चमचा हळद, 1 चमचा धनेपूड व 1 चमचा मी इथे काश्मीरी लाल तिखट घातले व 1 चमचा गरम मसाला घालायचा। आता हे सर्व मसाले छान मिनिटभर व्यवस्थित परतवून घ्यायचे। छान असं ते कढईपासून हे वाटण मोकळं झालं पाहिजे, म्हणजे त्याला व्यवस्थित हे वाटण परतलं गेलं असं समजावं। हे बघा, अशा पद्धतीने मसाले घातल्यानंतर सुद्धा 2 ते 3 मिनिटं मी हे छान परतवून घेतले। यात आता सर्व भाज्या टाकून घेऊयात। भाज्या परतवून घेतल्यामुळे भाजीला चव ही खूप छान येणार आहे। आता त्यासोबतच आपण जे बोर बाजूला काढून ठेवले होते ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेतले। भाजीत आता चवीपुरते मीठ घालायचे। आता गॅसची फ्लेम मीडियम करून मीडियम फ्लेमवर छान मसाल्यांमध्ये ह्या भाज्या 2 मिनिटासाठी व्यवस्थित परतवून घ्यायच्या। सर्व मसाला भाज्यांना छान व्यवस्थित लागला गेला पाहिजे। आता मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडेसे पाणी घातले व ते सर्व मी यामध्ये टाकून घेतले। एकदा व्यवस्थित हलवून घेऊयात। आता गरजेनुसार यात गरम पाणी करून घालायचे। मी इथे 1.5 ग्लास इतके पाणी गरम करून घेतले व ते भाजीमध्ये टाकून घेऊयात। शक्यतो भाजीला पाणी हे गरम करूनच घाला, त्याने भाजीला चव छान येते आणि पटकन भाजी आपली शिजते सुद्धा। व्यवस्थित मी इथे मिक्स करून घेते। खूप जास्त प्रमाणात पातळ सुद्धा ही भाजी बनवायची नाही। आता मी इथे 1.5 ग्लास इतके पाणी घातले
ते झाकण ठेवून भाजी छान शिजवून घ्यायची। शिजल्यानंतर अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आपली भाजीची इथे होणार आहे। हे बघा, बघू शकता झाकण काढल्यावर इतका मस्त असं सुगंध भाजीला आलाय, मस्तच। तर व्यवस्थित मी इथे मिक्स करून घेतले। 10 ते 12 मिनिटं मीडियम फ्लेमवर ही भाजी मी छान शिजवून घेतली आहे। भाजी व्यवस्थित शिजली गेली आहे। आता यात घालूयात मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर। अशा पद्धतीने आपली ही भोगीची भाजी इथे तयार झाली आहे। भोगीच्या दिवशी ही भोगीची भाजी बनवून नक्की खायची। असं म्हणतात की जो भोगीची भाजी खाईल की सदा निरोगी राहील, असं सुद्धा म्हटलं जातं। आपली भाजी आता तयार झाली आहे। त्यासोबतच आपण आता मस्त अशी खरपूस टम्म फुगलेली बाजरीची भाकरी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे बाजरीचे पीठ घेतले, त्यात थोडे थोडे पाणी घालत घट्टसर असं पीठ भिजवून घेऊयात। एकाच वेळी जास्त पाणी टाकून घ्यायचं नाही। अशा पद्धतीने छान 2 ते 3 मिनिटं हे पीठ छान मळून घेतले। त्याचा आता गोलाकार करून घेऊयात व हाताने अशा पद्धतीने हे दाबून घ्यायचे व त्याच्या आतमध्ये उंचवटा तयार करायचा। असं केल्याने भाकरी आपली खाली छान ताटाला चिकटत नाही। खाली कोरडे पीठ टाकून घेतले व आता ही बाजरीची भाकरी आपण एका हाताने सुरुवातीला थापून घेऊयात। थोडीशी भाकरी थापून झाली की ती हातावर उचलून घ्यायची व पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित सर्व ताटावर छान पसरवून घ्यायचे। आता आपण ही बाजरीची भाकरी तीळ लावून बनवणार आहोत, त्यामुळे मी इथे वरून थोडेसे तीळ टाकून घेते व ते तीळ हाताने थोडेसे प्रेस करायचे, म्हणजे त्या पिठाला छान चिकटले जाईल। व आता दोन्ही हातांनी छान ही बाजरीची भाकरी व्यवस्थित थापून घेऊयात। बाजरी आणि तीळ हे दोन्ही उष्ण गुणधर्माचे पदार्थ आहेत। थंडीच्या काळात शरीराला उष्णता मिळवून देण्यासाठी भोगीच्या दिवशी अशा पद्धतीने तीळ लावून ही बाजरीची भाकरी बनवली जाते। हे बघा, भाकरी आता दोन्ही हातांनी मी छान पातळ अशी थापून घेतली आहे। एकात मध्ये व एक कडेला ठेवला की अगदी सर्व बाजूंनी व्यवस्थित एकसारखी आपली भाकरी ही थापली जाते। बघू शकता तुम्ही, भाकरी इथे माझी थापून झाली आहे। मध्ये थोडे जाडसर असेल ते अशा पद्धतीने हाताने प्रेस करून घ्यायचे। आता मी इथे तवा व्यवस्थित गरम करून घेतलाय। तव्यावर आता भाकरी टाकून घेऊयात। तीळ लावलेली बाजू ही खालच्या बाजूला जाऊ द्यायची व पिठाची बाजू वरच्या साईडला येऊ द्यायची आणि याला आता आपल्याला पाणी लावून घ्यायचे। भाकरी भाजताना कधीही गॅस हा फुलच ठेवायचा। फुल आचेवर मस्त गरम तव्यावर भाकरी भाजून घेऊयात। पाणी लावून झाले, आता त्यावर ओल्या साईडनेच थोडेसे मी इथे तीळ सुद्धा टाकून घेते व ते हाताने थोडेसे प्रेस करून घ्यायचे, म्हणजे ते भाकरीला व्यवस्थित चिकटले जाईल। तर खालची बाजू भाजून झाली। आता उचलण्याच्या मदतीने हळूवारपणे त्याच्या कडा सोडवून घ्यायच्या व हातानेच पहिल्या वेळेस भाकरी ही उलटी करायची। आणि आता खालची साईड आता व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। खालची बाजू व्यवस्थित भाजून झाली। आता तशीच मी भाकरी इथे तव्यावर उलटी केली आहे। आता भाकरी मी इथे तव्यावर उलटी केली आहे। छान सर्व बाजूने आपली भाकरी इथे फुगायला सुरुवात झाली आहे। बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे छान सर्व बाजूने एकसारखी जर भाकरी थापली गेली तर मस्त टम्म अशी फुगलेली आपली भाकरी ही तयार होते। मस्तच। आता त्याच्या कडा सुद्धा उचलण्याच्या मदतीने दाबून घ्यायच्या व सर्व बाजूंनी भाकरी एकसारखी व्यवस्थित आपल्याला इथे खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे उचलण्याच्या मदतीने दाबून घेतले। त्याच्या कडाई मी इथे व्यवस्थित भाजून घेतल्या आहेत। अशा पद्धतीने मस्त तीळ लावून गरमागरम खरपूस अशी बाजरीची भाकरी आपली इथे तयार झाली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच साध्या सोप्या चमचमीत रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।